स्ट्राइकला पाहायला प्रतीक धोदडे मॅन फ्रॉम उपलाट पालघर जिल्ह्यातील नक्की तलासरी या तालुक्यातील उपलाट हे गाव अतिशय लांबूनचा प्रवास गुजरात बॉर्डर जवळच आहे त्यांना परंतु नक्की इकडे सुद्धा नक्की पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतोय MS स्पोर्ट्स कडाळे मला हा संघ पाहायला मिळतोय बॅटिंगला प्रतीक धोदडे यस गोलंदाजी मार्कवरती किरण यस पहिलाच बॉल प्रतीक धोदडेसाठी पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन आहे प्रतीक धोदडेने बॅट मध्ये बॉल निघून चला अक्रॉस द लाईन आहे प्रतीक धोदडे वेलकम टू शहापूर वेलकम टू गोटेघरचं मैदानावरती पहिला चौकार क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला यस थँक्यू पहिल्याच बॉल मध्ये चौकार फेकलाय प्रतीक धोदडे या बॅटरना पुढील बॉल किरण तयार पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आहे फटका चांगला आहे फटका दमदार आहे बॅक टू बॅक सलगचा ओहो तिकडे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे बॉल थांबलाय प्रतीक नक्कीच थोडासा नाराज आहे फटका चांगला होता यस फर्स्ट एड बॉक्स सनी केनी आपण लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचे यस बॅटिंगला सूरज पुढील बॉल सूरज साठी फटका दमदार आहे बॉल मात्र नक्की इनफिल्डला भेटून एक्स्ट्रा कव्हरला रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय बॉल निघून चाललाय सीमा पार सूरजच्या बॅट मधनं या बॉलवरती आलाय 4 चौकार थैंक यू सो मच डीजे धावस का धाव फलकवती 9 ऑन द बोर्ड प्रणव स्पोर्ट्स उपलाट या संघाची धाव संख्या 9 पुढील बॉल गोलंदाज सज्जा सूरज बॅटिंगला वाईट बॉल जाऊ दिलाय सूरजने ओळखलाय वाईट बॉलच्या साह्याने धाव संख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 10 धावा गोठेकरचे विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले आपलं वेलकम पुढील बॉल किरण तयार बॅटिंगला सूरज स्क्वेअर कटचा फटका प्रतिम ड्राइव्ह बॉल चालाय मैदानाला आग लावत बॉल निघून चालाय सीमा पार उपलाट ब्रँड चौकार चला नक्कीच फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचे सणिकेने आपण थोडासा फर्स्ट एड बॉक्स फर्स्ट एड किटची मागणी होती आहे थोडासा दुखापत नक्कीच बॉल थोडासा थँक्यू गोलंदाज सज्ज किरण बॅटिंगला पाहायला मिळतोय की सूरज धावस का धाव फलक प्रणव स्पोर्ट्स उपलाट संघाची 14 पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका प्रतिम ड्राइव्ह भरपूर वापर बॉटम मॅनचा भरपूर वापर हँड अँड कॉर्नरचा भरपूर वापर सूरजच्या बॅट मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार सूरजच्या बॅट मध्ये चौकार थँक यू सो मच डीजे धावस का धाव फलकावती वेगाने चालली 18 धावा प्रणव स्पोर्ट्स उपलाट या संघाची पुढील बॉल पुन्हा एकदा सूरज बॅटिंगला पुन्हा एकदा तोच फटका तोच गोलंदाज
तोच फलंदाज सूरजच्या बॅट मधनं या बॉलवरती बिग ब्लास्ट हल्ला चढवला गेलाय. चौकारांची हॅट्रिक बॅक टू बॅक 3 चौकार लागोपाठचे 4 पाहायला मिळत आहेत. सन्माननीय नक्कीच गणेशजी कांबडी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. सरपंच साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ प्रणव स्पोर्ट्स उपलाट धाव फलकावरती 22. थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी. कालच्या दिवसामध्ये राहुल शेळके पूर्णपणे तयारीमध्ये आले होते. सिक्सर हॅट्रिकसाठी त्यांनी 2000 रुपयाचं कॅश प्राईजही दिलं होतं. माझ्याकडे वळूया. दुपारचं सत्र गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल. ओ उडवलाय आणखीन एक लाजवाब फटका. काय फटके येत आहेत. हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. अँगुडीज प्रथम नागरिक विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा तुम्ही पाहतात. आणि आदिवासी समाजातील क्रिकेटला पुढे नेण्याचे धोरण साहेबांनी हातामध्ये घेतलं आणि त्या जोरावरती त्यांची संकल्पना तुम्ही पाहतात. फुल लंतुता लिडिंग एज बॉल दरम्यान लॉंग ऑफ रिझनकडे चाललाय. फोल्डर येतात बॉल फील्ड करतात सिंगल इथे मिळेल. कारण याआधी मला वाटतं की मॉर्निंग सेशनमध्ये कॅप्टनने ओपिनियन दिला की फार मोठा प्लॅटफॉर्म साहेबांनी उभा करून दिला. कारण आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूही पुढे गेले पाहिजेत. त्यांनाही एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा खेळण्याची संधी मिळायला हवी. त्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि समस्त शहापूर तालुक्यामध्ये प्रथमतःच आदिवासी क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक ही गोष्ट ही संकल्पना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बट यावेळेस यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट सफलता मिळेल. धक्का लागला हा पकला. आई गावदेवी स्पोर्ट्स कोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. पगला धक्का लागला. थँक्यू. पगला धक्का दरम्यान इथे लागला आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जो झाला त्यामध्ये बॅटरने हा बॉल मिस केला. सफलता दरम्यान इथे मिळेल. आणि विकेट महत्त्वाची होती कारण ज्या गतीने इथे बॅटिंग होत होती या रणगतीला रोख लावण्याकरिता विकेट काढणे ही गोष्ट महत्त्वाची राहिली होती. आणि ती विकेट इथे काढली बॉलरने. पगली सफलता इथे मिळाली. पगला धक्का लागला. क्रमांक 3 वरती बॅटर युवराज मैदानात सातामध्ये दाखल होतात. बघा युवराज नाव ऐकल्यानंतर एक शब्द आणखीन मुखामध्ये येतो क्लच प्लेअर. आणि क्लच प्लेअर का त्याविषयी थोडी चर्चा आपण नक्कीच करू. पण हा युवराज येत्या क्षणी पगलाच बॉल ऑन साईडला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिझन पलीकडे. चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबडी या दादाचा. थँक्यू. क्लच प्लेअर मी म्हटलं कारण 2007 T20 वर्ल्ड कप इंडियाने जिंकला तेव्हा त्या टुर्नामेंटचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट युवराज सिंग होते. 2011 ICC वर्ल्ड कप इंडियाने जिंकला तिथेही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट युवराज सिंग हेच होते. आणि बघा सचिन युवराज हे नाव मिळलं ना एक क्रिकेट प्लेअरसाठी ही फार मोठी गोष्ट आहे. कारण ही 3 नावं आहे ज्यांनी इंडियन क्रिकेटला रिप्रेझेंट केलं आणि इंडियन क्रिकेटला फार मोठ्या उंचीवरती नेलं. आणि हा आपल्याला युवराज पाहायला मिळतो टीम उपलाट क्रिकेट टीमचा. सिंगल दरम्यान इथे मिळेल धावफलकता. आणि हा फटका पहा आणि पाहतच रहा. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मै डिलिव्हर.
व्हॉट अ शॉट, सिक्सर. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन सामन्याचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार. केवढीचे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा कडे धावफलक जाऊन पोहोचला. 40 धावा धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती अक्षरशः तुटून पडलेत बॅटर्स, असंच मी म्हणेन, ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे. आज गणेश डिंगोरे जेव्हा उपस्थित होते, भरपूर सारा फोटो सेशन गणेश डिंगोरे सोबत आज झाला. कारण या तालुक्याचा एक फेमस प्लेअर, ज्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये फार मोठं नाव कमावलं. स्विच हिट, लाजवाब फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट. हा की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर, षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला, क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. थँक्यू. स्विच हिटचा फटका, धावफलक या 6 धावांच्या मदतीने 46. उपलाट क्रिकेट टीम खेळत आहे आणि उपलाट संघाला जर आपण पाहिलं ते बिलॉंग करतात तलासरी विभागाला, ते बिलॉंग करतात आणि लाजवाब खेळ आतापर्यंत आपण त्यांचा पाकलेला आहे. आता हुक केलाय गॅपमध्ये, लॉंग स्टॉपला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. आणि सध्या सगळे आडव्या हातानेच घेतले असंच मी म्हणेन, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे बाउंड्रीज येत नाही येत वाहत आहेत. कारण बाउंड्रीजचा प्रमाण जर आपण पाहिला तर आतापर्यंत या पहिल्या 17मध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 5 चौकार आणि 3 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. आणि खेळ जर आपण पाहिला तर 14 चेंडूंचा खेळ झाला आणि 14 पैकी 8 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच, हुक केला, फिल्डर डीप मध्ये स्क्वेअर लेगला, मिस्टेक करणार नाहीयेत. आणि एकंदरीत युवराजही विचार करतो की मोठा फटका यायला हवा होता, स्ट्रोक एक्झिक्यूटही केला, पण कुठेतरी कमी पडले. कॅच पकडली गेली, धक्का लागलाय. हा दुसरा. आई गाव दे स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. न्यू बॅटर मैदानात सतमा दाखल होतात. प्रशांत येतो बॅटिंग करण्याकरिता. बट एक गोष्ट तर राहिली की ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे ही सुरुवात फार महत्त्वाची आणि फार एक्सप्लोजिव्हरित्या बॅटिंग आतापर्यंत राखली. कारण जे मी सांगितलं की 8 बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल, पॅनवरती होता अपील, बॅटचा संपर्क झाला. अंपायर हेच सांगता बॅटचा संपर्क होता, दॅट्स वाय नकारलं. डॉट बॉल तर म्हणते येतो. बघा आतापर्यंत जर आपण बाउंड्रीज पाहिल्या तर आलेल्या आहेत. दहा बाउंड्रीज आतापर्यंत आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिले तर त्यामध्ये 7 चौकार आहेत आणि 3 षटकार आहेत. नेक्स्ट बॉल, आणि यावेळेस ऑन साईडला स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बट तितकेशा चांगल्या पोझिशनमध्ये आले नव्हते. डीपमध्ये स्क्वेअर लेगला बॉल फील्ड होतो आणि दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मतीने स्कोर काढता पुढे जातो. 51 धावा फलकावरती आणि एक चेंडूचा खेळ दरम्यान बाकी आहे या तिसऱ्या षटकामध्ये. असे वाटते की 60-65 पर्यंत इथनं पोचू शकतात, बट बघा अजूनही मी म्हणेन की चांगली बॉलिंग जर केली, 60च्या आतमध्ये जर थांबवलं तरी सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. बॅटचा टोला लागला, लॉंगॉनला फिल्डर दरम्यान येतात, बॉल फील्ड केला जातो, सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा ग्रेस धावफलक जाऊन पोहोचला 52 52 धावा धावफलकावरती आणि येत्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17मध्ये.
एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि यानंतर होणारा सामना कोणता आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत येईल तशी ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवन. गणेश येतोय या अंतिम षटकामध्ये. गणेशचा पहिलाच बॉल रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला, थेट पाठवला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना हा पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना. या आधी जो सामना झाला तो सुरू कधी झाला समाप्त कधी झाला ते माहितीही नाही पडलं. त्याचं कारण कुणाल होता. जा कुणालचा बॅटमधनं 5 षटकार 1 चौकार पण या आधी पाकला. स्टेप आउट झाला, लो फुल टॉस, ड्राईव्ह डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लाव फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली. दुसऱ्या धाब्यासाठी परतला बॅटर, 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचला 6-0. 60 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक येते 4 चेंडू आणखीन बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 60 धावा धावफलकावरती आणखीन मी म्हणेन की 4 मध्ये आणखीन 2 चांगले फटके जर इथे आले मे बी 70+ चांगलं टोटल आणि तेच घडतंय. स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. आणखीन एक मोठा फटका 6. षटकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन. सांगडीचे बघा मोठे फटके येतात. एफर्टलेस हिटिंग आतापर्यंत लागली. बॅटर प्रतीकचा बॅटमधनं आपण 4 षटकार पागले आणि एक चौकारही आला. कारण ज्याप्रमाणे हिटिंग करतोय प्रतीक असं वाटतही नाही की मोठे फटके खेळणे अवघडही आहे. फार सहजरित्या मोठे फटके खेळतोय आणि अशी हिटिंग पाकल्यानंतर बघा आपण आदिवासी क्रिकेट पाहत आहोत आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये धानिव संघही खेळणार आहे. विश्वनाथ जाधव यांची बॅटिंग जेव्हा मी फर्स्ट टाइम पाकली होती, कारण विश्वनाथची खास बात आहे की बॉलच्या मिनिटवरती खेळणं, इम्प्रोवाइज करणं या भरपूर साऱ्या गोष्टी त्यालाही अवगत आहे आणि तोही या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार. यावेळेस पंच करायचा होता बट फुल्ड राखेत एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड करतात. डॉट बॉल येतो आणि आणखीन 2 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे. कालचा दिवस आपण पाकला. टीम चिंबीपाडा जो बाहेरील शहापूर तालुका बाहेरील जे 40 संघ आहेत त्या हाफमध्ये सुपर 4 साठी क्वालिफाय झाला. महेंद्रशेठ डिंगोरे साहेबांनी तो संघ पुरस्कृत केला होता. पुल केला फ्रंट फुटवरनं. फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल फील्ड करताय, थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केला जातील 2 धावा. 2 धावांच्या मध्ये धावफलक आता जाऊन पोहोचलाय 68 आणि शेवटचा 1 चेंडू बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. 1 चेंडू बाकी आहे. 68 धावा बनवण्यात आल्या आणि मी म्हणेन की चांगलेच टोटल उभारलंय ज्याच्यावरती इथे हा सामना जिंकला जाऊ शकतो. एक मॅच विनिंग टोटल आहे. 68 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल गॅप मध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि अखेरेस इथे मिस्टेक झाली. बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार या अंतिम बॉलवरती पहिल्या सत्र समाप्त. 72 धावा बनवण्यात आला आणि 73 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम उपलाट तलासरी क्रिकेट टीमने अगेन्स्ट टीम कडाले मळा या टीमचं अगेन्स्ट 73 धावांचं लक्ष. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टर आणि या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला.
थँक्यू सो मच. ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर तसेच प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं तुम्ही पाहतायत आदिवासी सरपंच चषक 20-25 चा सोहळा. चेक 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 73 धावांचं लक्ष सेट केलं. बघा एक माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी हा रूल आहे आणि उपलाट टीमचा एक खेळाडूचा करार्थाने जर आपण पाहिली ट्रॅक डिफरंट आहे. सो दॅट्स वाय 2 रनची पॅनल्टी आणि तसेच 12th मॅनही नाही आहे. दॅट्स वाय ही 2 रनची पॅनल्टी टोटल 4 रनची पॅनल्टी ही लक्षात ठेवा गोष्ट. आणि 4 रन्स आपण वाढवणार आहोत. टीम कडाले मळा क्रिकेट टीमचा स्कोर कार्डमध्ये त्या 4 धावा वाढवण्यात येतील. 1 ओव्हर नंतर त्या ऍड केल्या जातील. फर्स्ट ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतोय युवराज या पहिल्या षटकामध्ये. चा हा टार्गेट आहे. 73 धावांचं लक्ष्य ते सेट करण्यात आलं. युवराज या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आणि जयेश आणि दिनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॉल 73 धावांचा चेज. पहिलाच बॉल अपील फिंगर अप विकेट मिळेल. कॉट बिहाइंड द विकेट. धक्का लागला हा पहिला. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. सुरुवात चांगलीच लागली कारण एकंदरीत 73 इट्स मॅच विनिंग टोटल कारण 4 ओव्हरचीच मॅच आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर एकंदरीत पहिल्याच बॉलवरती धक्का इथे लागला. पहिल्या चेंडूवरती धक्का लागणं ही गोष्ट टोचणारी आहे. टीम कडाळे मळा क्रिकेट टीमसाठी जी जुन्नर विभागामधनं करार्थाने ही स्पर्धा खेळण्यासाठी ते दाखल झालेत आणि जुन्नर विभाग म्हटलं गेलं तर शिवजन्मभूमी जुन्नर आणि त्या परिसरामधनं ही टीम आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 किरण आलेत क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आणि यावेळेस यष्टांचा वेध क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. धक्का लागला हा दुसरा. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा करतो आयोजन स्पर्धेचा आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा बक्षीस आहे लाख मोलाचा. हे आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. सफलता आणखीन एक धक्का लागलाय कारण
अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, बट यष्टांचा वेध घेतला इथे बॉलरने. बॅक टू बॅक 2 धक्के. हॅट्रिक बॉल. मिस्टामिंग हॅट्रिक बॉल आहे. फिल्डर धावतायत, पोहोचलेत आणि कॅच कंप्लीट. विकेट हॅट्रिक घेतली जाईल बॉलर युवराजच्या माध्यमातून. लाजवाब बॉलिंग. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. वेल बॉल युवी. लाजवाब बॉलिंग. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी दरम्यान जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 3 धक्के आणि आता बॅटर गणेश क्रमांक 5 वरती. गणेश क्रमांक 5 वरती मैदानात दाखल झालेत, बट बॅक टू बॅक 3 धक्के इथे लागलेत आणि कमबॅक कशा प्रकारे होईल हा प्रश्न आता इथे नक्कीच उभा आहे. कारण एका कॅच दरम्यान इथे पकडली जाईल, विकेट इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान बाद झालेत. दिनेश न्यू बॅटर आता क्रमांक 6 वरती निवृत्ती. बॅटर निवृत्ती दरम्यान येतात बॅटिंग करता करता क्रमांक 6 वरती. बट आता असं वाटतं की पुढचा प्रवास टीम कडाले मळा क्रिकेट टीमसाठी अवघड आहे. कारण 4 विकेट गेले आणि स्कोर कार्ड फक्त 6. प्लॅन मिस येतोय डॉट आणि त्यातल्या त्यात मला ही गोष्टही सांगावीशी वाटते की 6 धावा आहेत, बट त्यापैकी 4 पॅनल्टी आहेत. का अपेक्षा भरपूर सर या टीम कडून देखील होत्या, कारण जुन्नरचा लांबचा प्रवास करून ते इथपर्यंत या स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचले, बट त्याप्रमाणे खेळ झाला नाहीये. लिडिंग एज बॉल अवेमध्ये आहे आणि पोहोचतात फिल्डर. नो मॅच मध्ये बॉल पडतो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातात या 2 धावा. 1 शॉट म्हणजे फक्त एकच असेल, एकच मिळेल. धावफळ घेतात 7 धावा धावफळकावरती. असं वाटतं की मॅचमधनं पूर्णपणे मजा निघून गेलेली आहे, कारण ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या, ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने खेळ दाखवायचा होता. कारण जर 73चा चेस तुम्हाला कंप्लीट करायचा होता ना, तर तुम्हाला पॉवर प्लेचा फायदा घेणं, अगदी बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला मोठे फटके करणं, रिक्वायर रेट मेंटेन करणं, ही गोष्ट महत्त्वाची होती. बट ते झालं नाहीये, कारण येतो हा डॉट आणि आता शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामधला. 7च धावा धावफळकावरती आहेत. नेक्स्ट बॉल बॅटचा टोला लागला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल फील्ड करता रनही घेतली नाहीये. हा देखील येतो डॉट आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ धावफळक आहे 7 आणि खेळ बाकी येता 12 चेंडूचा. आणि हा लॉफ्टेड फटका, बट फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. आणखीन एक धक्का लागला, हा 5वा. विकी शेवाळे यांचं गोड समालोचन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. अतिशय गोड आवाज त्यांचा आपण ऐकला.
दरम्यान बॉलर प्रतीक या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं. पहिल्याच बॉलवरती प्रतीकला सफलता मिळाली. यात नंतर होणारा सामना सारमाल क्रिकेट टीमच्या कॅप्टन्सीला आपण संपर्क साधा. सारमाळ आणि खरवई अशी लढत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस दरम्यान इथे आपण करणार आहोत. यानंतर होणारी लढत आणि आणखीन एक सफलता इथे मिळाली. बघा 73 धावा चेज करत असताना आता एकंदरीत हे तर प्री डिसाईड झालं की या मॅचमध्ये जिंकणार कोण आहे. बट लाजवाब खेळ इथे दाखवला आज टीम उपलाट क्रिकेट टीमने. तळासरी या विभागाला ते बिलॉंग करतात आणि त्यांचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये आणि एक एकतर्फी विजयाच्या दिशेने ते वाटचाल करतात. कारण कोणते अडथळे आले नाही असंच वाटलं या मॅचमध्ये त्यांच्यासाठी. कारण बॅटिंगही चांगली राखली. त्यानंतर बॉलिंग करत असताना असं वाटलंही नाही की एकंदरीत कोणता दबाव कोणते मोठे फटके येतात तेही झाले नाही आहे. फक्त विकेट्स डॉट बॉल आणि जर आपण पाहिलं धावफलक आहे 7च धावा धावफलकावरती आणि त्यापैकी 4 पॅनल्टी आहेत. न्यू बॅटर गणेश क्रमांक 8 वरती हॅट्रिक बॉल असेल. आता एकाच मॅच मध्ये 2 हॅट्रिक होतील का? आणि यस झालंय. विकेट हॅट्रिक कंप्लीट. क्या बात आहे. एकच मॅच एकच इनिंग मी म्हणेन एका इनिंग मध्ये 2 विकेट हॅट्रिक. लाजवाब बॉलिंग. प्रतीकने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. याआधी युवराजने केली होती आणि लाजवाब खेळ आपण पाहत आहोत टीम उपलाटचा. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ थँक्यू. विकेट हॅट्रिक प्रमाणे ते कंप्लीट झाली आणि टॉसही आपण करणार आहोत. चला दोन टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. विकीजी शेवाळे धन्यवाद. येस थँक्यू सो मच. एकवला खरवई तर त्यांच्या कसं फाईट देताना पाहायला मिळते आहे सारमाळ. याचं प्रवीण दादा डिंगोरे साहेबांच्या असं टॉस केला जातोय. येस थँक्यू. खरवईचे कॅप्टन कॉल करण्यात येतील. महापौर अश्विन कॉल आणि आदिवासी सरपंच शाखा सारमाळ संघ टॉस जिंकला. काय डिसिजन असेल? बॅटिंग बॅटिंग करता निर्णय घेतलाय. येस थँक्यू सो मच खरवई. येस वेलकम टू शहापूर. खरवई संघ नक्की आपल्याला फिल्डिंग करायची. समोरचा नक्की सारमाळ संघ आहे. समोरच्या संघाला कितीचा टार्गेट नक्की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35 पर्यंत रोखू. सर्वप्रथम नक्कीच चांगलं आयोजन आहे. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर भारीच आहे. पहिली बार आलो इकडे. नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. मैदानाबद्दल 2 शब्द. आई गावदुबी स्पोर्ट्स गोठेकरचं मैदान आहे. मैदान तर भारीच आहे. येस थँक्यू. मैदान तर भारीच आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि खेळ जो बाकी आहे एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक बॉलर पहिलाच बॉल पॅन वरती फुल टॉस होता. बॉल फील्ड होतो. रनआउटची शक्यता होईल का? डायरेक्ट हिट आलाय. बॅकअपला आता खेळाडू येतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल दरम्यान कंप्लीट झालेली आहे. अजित या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच आहेत. ही गोष्ट राखली कारण पाटलं गेलं तर या सामन्यामध्ये जास्त काही उरलं नाहीये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ बॉल हवे मध्ये आहे. मिस्टामिंग आहे बट डीप मधनं आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आलेत.
बॉल उचलतायत फेकतायत तोपर्यंत आपण पाहिलं एकापेक्षा जास्त मिळणारही नाही बट फार मोठा विजय प्रस्थापित करण्यापासून फक्त 4 चेंडू दूर आहे टीम उपलाट. नेक्स्ट बॉल. आता ही बॉडीवरती हा बॉल आदळलाय आणखीन येतोय डॉट आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत या मॅचमध्ये. यात नंतर आणखीन एक चांगली लढत खरवई आणि सारमाळ ही बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरवई संपूर्ण टीमचा आपल्याला विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण एकत्रित व्हा. खरवई टीमचे सर्व खेळाडू तुमचे कॅप्टन तुम्हाला बोलवतात व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. उपलाट आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. आणखीन एक फुल लेंथ होता लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला फिल्डर दरम्यान आहेत उपस्थित आणि जर आपण पाहिलं तर मिळेल या चेंडूवरती फक्त एक सिंगल. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. शेवटचा बॉल वाईट यॉर्कर टाकायचा होता पण दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रन मिळेल. अजूनही जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक चेंडू बाकी आहे. आणखीन एक वाईट. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर थोडी प्रतीक्षा करावी लागते कारण एकंदरीत हा फार सहज सोपा विजय होता कारण असं वाटलंही नाही की कोणता स्ट्रगल कोणती जास्त मेहनत करावी लागली या मॅच मध्ये. बॉल हवे मध्ये आहे फिल्डर येतात आणि कॅच कंप्लीट होणार नाही. बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अशा प्रकारे सामना समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम उपलाट क्रिकेट टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन टीम उपलाट अँड हार्ड लक टीम कडाले मळा क्रिकेट टीम. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया ज्याने बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअली बनवला 39 तोच प्रतीक ठरला प्लेयर ऑफ द मॅच आणि तसेच बॉलिंग करत असताना विकेट हॅट्रिकही कंप्लीट केली प्रतीकने. सो प्रतीकला आपण देणार आहोत प्लेयर ऑफ द मॅच. प्रतीक आपण या आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करण्याकरिता जाऊया विकी जेशेवाळे यांच्याकडे. धन्यवाद.